नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 2023 मधील टॉप 10 मराठी चित्रपटांचा आढावा घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिली बेस्ट मराठी मूवी आहे आत्मपॅम्पलेट। 2023 मधील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांमध्ये आत्मपॅम्पलेटचा समावेश आहे। हा चित्रपट एका तरुणाच्या प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये राजकारण, क्रिकेट, भेदभाव आणि ह्युमॅनिटी यांचा समावेश आहे। या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत। 2023 मधील दुसरी सर्वोत्कृष्ट मूवी आहे श्यामची आई। साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित असलेल्या श्यामची आई हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील एका आईच्या प्रेमाची कथा सांगतो। या चित्रपटात ओम भूतकर, मयूर मोरे, संदीप पाठक यांची प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाने प्रेक्षकांना भावनिक केले आहे। पुढची सर्वोत्कृष्ट मराठी मूवी आहे जी गेल्या वर्षी खूप जास्त गाजली होती, ती म्हणजे बाई पण भारी देवा। हा चित्रपट 6 बहिणींच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्या एका मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येतात। त्यांच्या भूतकाळातील संघर्ष आणि आव्हानांचा सामना करताना त्यांची स्टोरी प्रेक्षकांना खूप जास्त भावते। पुढील चित्रपट आहे महाराष्ट्र शाहीर। हा चित्रपट महाराष्ट्राच्या एका महान शाहिराच्या जीवनावर आधारित आहे। मृण्मयी देशपांडे आणि अंकुश चौधरी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता। पाचवी मूवी आहे घर बंदूक बिर्याणी। हा चित्रपट एका बंडखोर नेत्याची, एका पोलीस निरीक्षकाची आणि एका स्वयंपाक्याची कथा सांगतो। कोलागडच्या जंगलात घडणारी ही कथा खूपच रोमांचक आहे। यामध्ये सैराटचे डायरेक्टर नागराज मंजुळे देखील सामील आहेत। पुढील मूवी आहे वाळवी। या चित्रपटात अनिकेत आणि अवनी या जोडप्याची करण्याची योजना असते, पण अनिकेत आणि त्याची मैत्रीण देविका यांची योजना काहीतरी वेगळीच सांगते। हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत स्क्रीनवरती खिळवून ठेवतो। 7वी मूवी आहे झिम्मा 2। या चित्रपटात झिम्मा चित्रपटातील महिलांची दुसरी डेअरिंग स्टोरी दाखविण्यात आली आहे। यावेळी त्या सर्व इंदूच्या 75व्या वाढदिवसादिवशी एकत्र येतात आणि नवीन आव्हानांचा सामना करतात। या लिस्टमधील 8वा चित्रपट आहे नाळ 2। हा चित्रपट मानवी संबंध, कुटुंबातील नातेसंबंध आणि प्रेमाच्या शक्तीची कथा सांगतो। चित्रपटातील चैतू, मनी आणि चिमी यांच्या जगात आपल्याला घेऊन जातो। सेकंड लास्ट मूवी आहे सुभेदार। हा चित्रपट एका महान योद्ध्याच्या जीवनावर आधारित आहे, ज्याने स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शिकवणींवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेरणा देतो। या लिस्टमधील 10वी आणि शेवटची मराठी मूवी आहे चौक। हा चित्रपट राजकारणाच्या खेळावर आधारित आहे। सत्तेच्या राजकारणामुळे तरुणांमध्ये संघर्ष आणि मृत्यू होतात। हा खेळ कधी थांबणार हा प्रश्न चित्रपटात उपस्थित केला आहे। हे होते 2023 मधील टॉप 10 मराठी चित्रपट। तुम्हाला कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा मला। संदेशकार रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर धन्यवाद।